इकडचे रस्ते जे आहेत ते खूप सामसूम आहेत आणि कोणीच रस्त्यावर नाही आहे अजूनपर्यंत तरी. माझ्या मागून एकही गाडी मला ओव्हरटेक करून गेली नाही आहे. ऑफबीट लोकेशन्स, ऑफबीट रस्ते, ऑफबीट सगळंच ऑफबीट. ते दिवसा छान वाटतं, रात्रीचं असं दिसतं. आता माझ्याकडे एक सिच्युएशन अशी आली आहे की माझा फ्यूल इंडिकेटर ब्लिंक करायला लागला आहे. तर आता मला लवकरात लवकर पेट्रोल पंप शोधावं लागेल. फोन करतो आले पुण्याला. तू मुंबईला ये आता. पुण्याला आल्यावर मी फोन करेनच परत, पण तू मुंबईला येत जा. गाडी घेऊन येतो. गाडी घेऊन ये, कसं पण ये, पण कधी ये. आणि लग्नासाठी ऑल द बेस्ट तुला. लग्नासाठी ऑल द बेस्ट. येईल नक्की येईल. सागरला विचारतो आणि हिमांशूला पण विचारतो. येणार असतील तर येतो सोबत, त्यांच्यासोबत. मला कळव आधी. चालेल, कळवेन तुला आधी. चल मग भेटू. ठीक आहे, बाय. पाटी दिसाली ना कुठे रे? ग्रीन पाटी. हां पाटी. लेफ्ट चौकातून ओके. सरळ जा. तरुणा नाका लागते. एक शेतकरी बाई माणूस आता एक पुतळा आहे. तिथून राईट सरळ जाय. डायरेक्ट वसमत म्हणजे मालेगाव वसमतच्या अलीकडून राईट. ओके 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 चालेल. मॅप टाकतो आणि तसंच जातो, पण एक लक्षात ठेवतो हे पण. ठीक आहे, जा व्यवस्थित जा. तर सुशांतला बाय बाय करून आता मी निघालो आहे पुढे माझ्या पुढच्या प्रवासाला औंढा नागनाथला. ते सुशांतने जसं रस्ता सांगितलं आहे की त्या पाठीपासून लेफ्ट मार, पुढे गेल्यावरती एक राईट मार आणि सरळ. तर त्याच रस्त्याने मी जाईल. काल रात्री सुशांत माझ्यासोबत होता. त्याने पूर्ण नांदेडमध्ये मला गुरुद्वारावरती फिरवलं आणि रूमसाठी पण खूप हेल्प केली. थँक्यू सुशांत. चला, पहिल्यांदा ह्या ट्रॅफिकमधून बाहेर निघतो आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट हायवेवरती भेटतो. सगळा ट्रॅफिक सोडून मी आता चाललो आहे नांदेड मालेगाव रोडने. तर इथून आपला रूट असा असणार आहे, नांदेड ते मालेगाव रोड, मालेगाव ते वसमत आणि वसमतवरनं पुढे मग औंढा नागनाथ. तर एक अराऊंड इथून ते जे औंढा नागनाथ जे आहे ते इथून आता 51 किलोमीटर दाखवत आहे आणि त्यासाठी आपला वेळ जो लागणार आहे तो दाखवत आहे 60 मिनटं. हे असं जेव्हा गाडी अशी स्पीडमध्ये असते तेव्हाच अचानक स्पीड ब्रेकर्स येतात किंवा रमलर्स येतात आणि इथे बोर्ड कुठे लावलेला नाही आहे की इथे गतिरोधक आहे. तर एकदम जवळ जाऊन गाडीला ब्रेक लावण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळेच मी गाडीचं स्पीड एकदम कमी ठेवतो आहे की जे मला कंट्रोल करता येईल अचानक स्पीड ब्रेकर आल्यावर किंवा खड्डे आल्यावरती पण. आणि राईड करताना भारी वाटण्याचं कारण म्हणजे अनएक्सपेक्टेड, सगळं काही अनएक्सपेक्टेड आहे. जसं की आता हा खड्डा, हा जर मी रात्री प्रवास करत असतो तर हा खड्डा मला चुकवता झाला नसता, इन केस जर माझं लक्ष नसतं किंवा मी स्पीडमध्ये असतो तर. पण या रस्त्यांवरती एकच गोष्ट भारी वाटते ती म्हणजे की चॅलेंजेस. अनएक्सपेक्टेड टेरेन्स, अनएक्सपेक्टेड खड्डे, अनएक्सपेक्टेड वळणं, अनएक्सपेक्टेड रमलर, सगळंच अनएक्सपेक्टेड असतं. हो. तर नॅशनल हायवे 752 आहे. अरे यार, नॅशनल हायवे 752 आहे संपला इथेच. हा रोड मला वाटतं इथपर्यंतच ऑपरेशनल आहे आणि त्याच्या पुढे हा कच्चा रस्ता आहे. तर या कच्च्या रस्त्यावरनं आता जावं लागणार आहे. काय सांगता येत नाही की काय थोडं अंतर पुढे गेल्यानंतर परत हायवे रोड येईल. बहुतेक इथे रेल्वे फाटक आहे त्यामुळे हा कच्चा रस्ता ठेवला इथे असं पण वाटतंय मला. जसं मी मगाशी बोललो होतो की अशा रस्त्यांवरती अनएक्सपेक्टेड सगळं काही भेटतं की जेव्हा तुम्ही जाता तेव्हा सगळं अनएक्सपेक्टेड, खड्डे अनएक्सपेक्टेड, वळणं अनएक्सपेक्टेड, स्पीड ब्रेकर अनएक्सपेक्टेड, असंच सगळं काही असतं. एक्सपल्सचा हा एक खरंच एक लय बेनिफिट आहे राव.
खड्डे आले की उभं राहायचं मस्तपैकी आणि जाऊन द्यायची गाडी. अरे लवकर आत जा बाबा, मी गाडी खूप स्लो केली आहे. तुम्ही कुठून आलात सगळे? अच्छा, तुम्ही इथलेच आहेत काय? परभणी. अरे वा, ग्रेट. भारी वाटलं तुम्हाला भेटून. काय नाव आपलं? माझं नाव बाबासाहेब सावंत. थँक्यू बाबासाहेब. गाडी कोणती आहे? एक्सपल्स. केवढ्याची? ही 1.5 लाखाची. हां, ऑफ रोडिंग बाईक आहे, तशी कुठल्या पण रस्त्याला चालू शकते. दिसायला ना शॉकअप जरा. चला येऊ बाबासाहेब. ओके. चलो इथे पार्किंग बघूया. तर आता बॅग्स सगळे आता आपल्याला न्यावे लागणार आहे. मी ते UK7 आणि ते काय नाव आहे आपलं प्रो रायडर नाहीत का, ते त्यांचं बघतो. सही आहे, सही आहे. माझं सामान मी असंच असं इथे सोडून गेलो होतो, पूर्ण सगळं सामान, गोप्रोसुद्धा. आपल्या या भावाने मस्तपैकी आपलं सामान सांभाळलं, मला काही प्रॉब्लेम येऊ दिला नाही, पूर्ण दर्शन माझं व्यवस्थित झालं. तुझं नाव काय? रोहित गजानन गोरे. अच्छा. आणि तुझी जी इच्छा तू मला सांगितलीस ती एकदा परत सांगतो. माझं यूट्यूबवर चॅनल मी आता खोलणार आहे काही दिवसानं. 1 वर्ष तरी वेळ आहे माझ्याला भरपूर. ओके. कमीत कमी माझी इच्छा आहे सायकलवर 12 ज्योतिर्लिंग करण्याची इच्छा आहे माझी, तर मी ते करणार आहे. अच्छा, तुझी इच्छा बघून मला पण असं एकदम इन्स्पिरेशन भेटलं रे, की सायकलवर 12 ज्योतिर्लिंग करायचं. हो, ते काही आता सपोर्ट जर काय दिला तर खूप चांगलंच होईल म्हणा. होईल. सबस्क्राईब कर नक्की. औंढा नागनाथचं दर्शन घेऊन मी आता निघालो आहे. वाजले दुपारचे 3 आणि अजून मला जायचं आहे लोणार लेकला. तर लोणार लेक माझ्या माहितीनुसार 5 वाजता वगैरे काहीतरी बंद करतात असं मला वाटतं. तर त्याच्या आधी मला पोहोचायला पाहिजे. लगेजचा खूप प्रॉब्लेम होतो अशा देवस्थानांच्या ठिकाणी आल्यावरती. शक्यतो बायकर्ससोबत जे लगेज असतं ते बाईकवरचं अख्खं लगेज काढून सोबत घेऊन जावं लागतं आणि ठेवायला लागतं. अशा वेळेस काही रोहितसारखी माणसं भेटतात की जे एकदम ट्रस्टवरती असतात आणि त्यांच्याकडे सामान ठेवल्यानंतर म्हणजे लिटरली म्हणजे मी सगळंच्या सगळं सामान असं बाईकवरचं सगळं सामान मी सोडून गेलो होतो तिथे. अगदी कॅमेरासुद्धा मी तिथेच ठेवला होता. बट रोहित, थँक्स यार, तू खूप माझी मोठी मदत केलीस, कारण हे सामान माझ्यासाठी खूप काही आहे. सो हिंगोली 3 किलोमीटर आहे पुढे फक्त इथून. शेगाव 155, अमरावती, नागपूर सरळ, नरसी, नामदेव. तर मला आता इकडे जायला टर्न मारायचं आहे, रिसोडकडे जायचं आहे मला. रिसोड सेनगाव मार्गे. तर आपली विंटर महाराष्ट्र राईड जी आहे ती आज नांदेड, परभणी, त्यानंतर हिंगोली, बुलढाणा अशा सगळ्या जिल्ह्यांमधून चालली आहे. खूप भारी वाटतं आहे मला हे. 48 किलोमीटर राहिले आणि 48 किलोमीटरसाठी 1 तास दाखवत आहे मला. तर मी ट्राय करणार आहे की लोणारपर्यंत पोहोचेन मी, बट फक्त माझ्या मनासाठी असं मला मनामध्ये वाटतं की लोणार बंद होणार नाही आहे तोपर्यंत. लेट्स सी, बघूया काय होतं पुढे. एकतर आज लोणार सरोवर आपण बघू शकतो किंवा मग आज तिथे जाऊन टच करून परत यावं लागेल असं वाटतं मला. हां, आता जसं मी मगाशी बोलत होतो की इथे लोक बिलकुल बघत नाही क्रॉसिंग करताना, अगदी घरामध्ये चालल्यासारखे रस्ता क्रॉस करतात. एवढं कॉशियसली हा रस्ता आपल्याला पार करावा लागतो ना की समोरून येणारा भले तो कसाही येऊ दे, तो ब्रेक नाही दाबणार किंवा तो बघणार नाही की कोणी येत आहे म्हणून. आपल्यालाच आपली काळजी घेऊन आपल्यालाच आपली गाडी कंट्रोल करावी लागते. बुलढाणा 117, अमरावती 181, नागपूर 336. हा रस्ता आणि या व्ह्यूसाठी 100 पैकी 100 मार्क आहेत माझ्याकडून तरी. कारण हे असं सगळं कुठे पाहायला नाही भेटत. हे बघा, मी जसं मागाशी बोलत होतो की शेती ढग,
सूर्य, रस्ता आणि अजून एका रायडरला काय पाहिजे. आणि जसं की मी बोललो की इथे पाण्याचा प्रश्न तर मला बिलकुल दिसत नाही आहे. कॅमेरामध्ये जर दिसत असेल की शेतामध्ये सिंचनाद्वारे पण इथे स्पीड ब्रेकर असे आलेत ना की गाडी खूपच स्लो करावी लागते. तहान भूक सगळं विसरून फक्त मला लोणारकडे पोहोचायचं आहे. म्हणून मी जसं माझं दर्शन झालं औंढा नागनाथमध्ये तसं मी पळत सुटलो आहे आणि काही करून लोणार मला बघायचंच आहे. या एक इच्छा आहे फक्त ही, लोणार फक्त मला बघायचं आहे. या एका अपेक्षेसाठी मी पळत सुटलो आहे. नुसता पाहिजे तेवढी गाडी पळवत निघालो आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल तर तिथे काय माहिती आहे का की हा जो डोंगर आहे हे पूर्ण अभयारण्य आहे. ही सगळी बॉर्डर आहे आणि खाली असा खोलगट भाग बनवलेला आहे. म्हणजे असा भागच आहे तो. हे खाली पूर्ण असं जंगल आहे. बंद झालं काय? अरे यार, किती वाजेपर्यंत चालू असतं? 5 वाजेपर्यंत. मग आता काय एंट्री नाहीच? आता तिकडनं पूर्ण आहे एक एंट्री. पण बघायला भेटेल का तिकडनं काही? थोडं गाडी जाऊन आत चालत जायला. ओके, आम्ही पण बघायला चालतो. नाही भेटलं मग आता तुम्ही तिकडेच चाललेत काय? चला तुमच्या मागेच येतो मी पण. सो सॅड, आपल्याला बंद म्हणजे आता 5 वाजून गेले आय गेस. सो एंट्री नाही भेटणार आपल्याला. त्यांनी टाळा लावून बंद केलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला लोणारमध्ये जायला नाही भेटलं. 5 वाजता मी पोहोचलो होतो, बट 5 वाजून 12 मिनिटांनी मी पोहोचलो होतो, पण 5 वाजता ते बंद होतं. आणि त्यानंतर मी दुसरीकडून जाण्यासाठी ट्राय केलं, बट तिथे पण काय झालं होतं की खाली जे जंगल आहे त्या जंगलामध्ये जाऊन परत यायचं म्हटलं तर 2 ते 3 तास पाहिजेत. आणि 2 ते 3 तास तोपर्यंत शक्य नव्हतं त्यांना ते, म्हणजे तोपर्यंत ते बंदच झालं होतं अभयारण्य वगैरे. लोणार सरोवर फक्त मला वरून पाहता आलं. त्यामुळे मी आता निर्णय घेतला आहे की छत्रपती संभाजीनगरला परत जाण्याचा. अरे, छत्रपती संभाजीनगरला जायला रस्ता कुठून आहे? लेफ्ट महाराष्ट्र जाऊ. म्हणजे बरोबर चाललो आहे ना मी? तुम्ही दुसरपीठला असं म्हणजे 20-25 किलोमीटर. हां. दुसरपीठ लागून तुम्हाला सिंगेट लागून सिंगेट जालना सर. ओके, ठीक आहे. मला इथेच कन्फ्युजन झालं की मी चुकलो की काय. इथून लेफ्ट मारा सर, फक्त टर्न या. सरळ जाऊ. 20-25 किलोमीटर गेले दुसरपीठ लागते. सिंगेट राजा जालना. जालन्यावरून मग हायवे आहे ना तो? चालेल. तुम्ही सिंगेट राजाहून हायवे लागू शकतो पुढे तुम्हाला. चालेल, या मॅपनुसार जातो. फक्त इथून बाहेर पडताना मला दाखवायचं आहे. इथून बाहेर पडता दाखवतो तुम्हाला. इथून लेफ्टला तर ठीक आहे. चल, मुंबई. 2 व्हीलर. हो, 2 व्हीलर. चलो, बाय बाय. रस्त्यांची सकाळी मी प्रशंसा करत होतो ना की निसर्ग, शेती आणि हा रस्ता, वरती असं निळसर आकाश, रात्रीचे ते रोड असे दिसतात. तर त्यामुळे तुम्ही जर कधी या एरियामध्ये आलात आणि खूप उशीर होत असेल तर शक्यतो ड्रायव्हिंग किंवा रायडिंग अवॉइड करा. जी आज माझ्याकडनं चुकी झाली. मला या परिस्थितीचा अंदाज नाही आला की हे इकडचे रस्ते जे आहेत ते खूप सामसूम आहेत आणि कोणीच रस्त्यावर नाही आहे. अजूनपर्यंत तरी माझ्या मागून एकही गाडी मला ओव्हरटेक करून गेली नाही आहे. तर पुढच्या वेळेस जर कधी तुम्ही इकडे आलात तर शक्यतो ट्राय करा की सूर्य असतानाच किंवा दिवस असतानाच या एरियातून बाहेर निघून जा.
ऑफबीट लोकेशन्स, ऑफबीट रस्ते, ऑफबीट सगळंच ऑफबीट. ते दिवसा छान वाटतं, रात्रीचं असं दिसतं. आता माझ्याकडे एक सिच्युएशन अशी आली आहे की माझा फ्यूल इंडिकेटर ब्लिंक करायला लागला आहे. तर आता मला लवकरात लवकर पेट्रोल पंप शोधावं लागेल. आता 650 मीटरवरती एक रस्ता येतो असं दाखवते मला. होप सो त्या जागेवरती मला एखादा पेट्रोल पंप भेटेल आणि रिफ्युलिंग करेन. तर रिफ्युलिंग करून मी निघालो आहे. ऑलमोस्ट 1000 किलोमीटर झाल्यानंतर तिसऱ्यांदा नाही चौथ्यांदा मी रिफ्युल केलं. तर 3दा फुल टाकीमध्ये गाडी 1000 किलोमीटर चालली. आणि चेंज ऑफ प्लॅन, मी छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा जो निर्णय घेतला होता, तर मी छत्रपती संभाजीनगरला नाही जात आहे, तर मी जालन्याला जातो आहे. कारण छत्रपती संभाजीनगरचं जे अंतर आहे ते खूप जास्त होतं आहे आणि त्या रस्त्याला काही जास्त वाहने नसतात रात्रीची, आणि तिथपर्यंत स्ट्रेच करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तर त्यामुळे आता जालन्याला जाईल, जालन्याला स्टे करेन आणि तिथून मग उद्या सकाळी मी मुंबईला जायला निघेल. आता वाजलेत 7:30 आणि वेळ दाखवत आहे 46 किलोमीटरसाठी 1 तास. तर प्रायोरिटी हीच आहे की आता जालन्याला पोहोचायचं आहे आणि तिथे रूम बघायची आहे. अनप्लॅन ट्रिप आणि अनप्लॅन ट्रिपचे हे थोडेसे डिसएडव्हान्टेजेस. मगाशी मी एक पेट्रोल पंप शोधत होतो, आपला काटा ब्लिंक करत होतो, तेव्हा एक पेट्रोल पंप सापडत नव्हता. मग नशिबाने तो भेटला आहे जेव्हा काटा पूर्ण ब्लिंक करायला लागला फास्टली. आणि आता पुढे आल्यावर सो लेट्स सी पटकन मी कव्हर करतो हा रस्ता. 45 किलोमीटर काही जास्त अंतर नाही आहे. आणि हे काय इथे शेतामध्ये ऊस वगैरे जाळून दिले आहे की काय असं वाटायला लागलं. शेतात